आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार. प्लीज प्लीज. सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री, तिथले सन्माननीय आमदार आणि 3 अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आपण आयोजित केली आहे, एक कमिटी आपण स्थापन केली. या कमिटीच्या माझी फक्त विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे की या कमिटीच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या कामकाजाचा दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यासंदर्भात आपण एक बैठक. मी सांगतो, बस करा, तुम्ही उत्तर द्या. मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ही कमिटी नेमली. या कमिटीच्या माध्यमातून जोपर्यंत लोकप्रतिनिधी याच्यावरती मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ही योजना अधिक यशस्वी होणार नाही. माझी विनंती आहे की या बैठकीच्या निमित्तानं आढावा झाला पाहिजे. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरांच्यावर ज्यांच्यावर चूक असेल त्यातला कुणालाही आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जर चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्ही कुठेही मागाटणार नाही. सन्माननीय सदस्य स्नेहाताई दुबे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. खरं तर त्या सगळ्या आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात आणि त्या आरोग्याच्याच नाही तर प्राथमिक शिक्षणाच्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांचा जो का हस्तांतरित करण्याबद्दलची एक बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे 16/7/2025 झालेली आहे. या बैठकीमधल्या निर्देशाप्रमाणे जे काही ग्रामविकास आणि आरोग्याचे संबंधित विषय असतील तर ते महानगरपालिकेकडून वर्ग करावं आणि वर्ग केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च तिथली जबाबदारीसुद्धा त्यांनी पेलावी अशा पद्धतीच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलीत. मी एवढंच या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू की जे काही बैठकीचं प्रोसिडिंग CM साहेबांच्या मान्यतेने झालेलं आहे त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबद्दल सरकार सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेईल. महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं 16/7/2025 याच्याबद्दलचा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेत. मी प्रश्नाच्या अनुषंगाने इतकंच सांगतो की नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोन्ही विषयाशी हा संबंधित विषय असल्यामुळं याची एक बैठक या तिन्ही विभागांची आम्ही घेऊ आणि जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आम्ही करू. किती 1 महिन्याच्या आत? 1 महिन्याच्या आत आपण करू. चला प्रश्न. हॉस्पिटल सर्रास लुटतात, त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात आणि आपल्याकडूनही पैसे घेतात आणि म्हणून फुलप्रूफ योजना करण्याच्या बाबत आरोग्य विभाग काय योजना करेल आणि जेणेकरून रुग्णांना पैसे लागणार नाही अशा पद्धतीच्या आपण काय SOP तयार करणार त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट करावी. महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आपली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, या योजनेमध्ये काही हॉस्पिटल्सचे पैसे अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या मूळ योजनेच्या उद्देशालाच हळहळ फासतात. त्याच्याबद्दल आपण काय कारवाई करणार आहात आणि कारवाईच नाही तर एक SOP करून अशा पद्धतीच्या घटना घडणे त्यासाठी शासन काय निर्णय घेईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. मी आपल्याला सांगतो की महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही मुळातच एकही रुपये लोकांच्याकडून घ्यायचा नाही. याच उद्देशानं त्यांना आपण MOU करून घेतोय. ॲग्रीमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथला असणारा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि आमची सगळी यंत्रणा काम करते. या सगळ्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना होत असतात याच्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळेच प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक 2 विचारला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की हो हे खरे आहे. त्याच्यानंतर आपण साधारणतः एकूण 338 प्रकरणांमध्ये आम्ही एकतर 60,47,000 इतका दंड अंगीकृत केला आहे. यातली 12 हॉस्पिटल आपण याच्यामध्ये यांच्यावर कारवाई केली, त्यांना काढून टाकलं आणि त्याच्यानंतर आता परत आपण जे दुसरा प्रश्न विचारला की आयुष्यमान भारत योजनासुद्धा आता आपल्या ह्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेबरोबर जोडली आणि त्याच्यामुळं 1300 जे आपले अगोदरचे आजार होते 1356 ते आता 2399 झाले. म्हणजे आजाराची संख्या वाढवली, आजाराच्या संख्येबरोबर त्यांचे पॅकेजेससुद्धा वाढवले आणि त्यामुळे पॅकेजेस वाढवल्यानंतर एकाही हॉस्पिटलनं अशी चूक केली तर ती आम्ही जरासुद्धा कबूल करणार नाही. आता याच्यासाठी आपण असं केलं आहे की या सगळ्या योजनेमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी AI माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीची एखादी घटना झाली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई आपण करतोय. आपण AI माध्यमातून याच्यावरती अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करतोय. सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला सन्माननीय पटोले साहेब आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री, तिथले सन्माननीय आमदार आणि 3 अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आपण आयोजित केली आहे, एक कमिटी आपण स्थापन केली. या कमिटीच्या माझी फक्त विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे
की या कमिटीच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या कामकाजाचा दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यासंदर्भात आपण एक बैठक मी सांगतो भास्कर तुम्ही उत्तर द्या. मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ही कमिटी नेमली. या कमिटीच्या माध्यमातून जोपर्यंत लोकप्रतिनिधी याच्यावरती मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ही योजना अधिक यशस्वी होणार नाही. माझी विनंती आहे की या बैठकीच्या निमित्तानं आढावा झाला पाहिजे. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरांच्यावर ज्यांच्यावर चूक असेल त्यातला कुणालाही आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जर चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्ही कुठेही मागाटणार नाही. सुनील असं आहे की माननीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश चांगला आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असू दे, पंतप्रधान आरोग्य योजना असू दे किंवा तुमची आणखी कोणती योजना असू दे, त्या इस्पितळात गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची मेंटॅलिटी अशी असते की त्याला इन्स्ट्रुमेंट दिलं जातं, त्याची योजना बसवली जाते आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे ना तो अतिरिक्त पैसे देतो. तर जोपर्यंत रिलेटिव्ह अतिरिक्त पैसे देत नाही तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ना कॉर्डिनेटर, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या योजना ज्या हॉस्पिटल तुम्ही दिल्यात ना त्या हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये मोठा बोर्ड लावा आणि सांगा की या कॉर्डिनेटरची या योजनेबद्दल तक्रार असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा. अनेक लोक अशी आहेत की जी सैरावैरा फिरतात, त्यांना कळत नाही आपण काय करावं. आणि आपण जे म्हणताय की जी कमिटी आपण टाकली आहे तिथे लोकप्रतिनिधी असले पाहिजे, त्याचे आम्हाला एकदा पाठवा नंबर, फोन नंबर बैठका. मुंबई शहरामध्ये रोज पेशंटचे नातेवाईक अशा योजनांमध्ये ऑपरेशन करताना काही हॉस्पिटल अशी आहेत की त्याला लुटतात आणि या लुटणाऱ्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल, दंड होईल, पण त्या माणसाच्या नातेवाईकाला जो त्रास होतो, ऑपरेशन ज्या पद्धतीने लेट होतं आणि त्याची जी गैरसोय होते आणि पैसे अशा पद्धतीने घेतले जातात, लाख, 1.5 लाख, पावणे 2 लाख. सत्य आहे साहेब, सामान्य माणसाचं मी प्रश्न विचारतो, सामान्य माणसाचं दुःख बोलतो मी प्रश्नातून. आणि मग अशावरती आपण टाइम बॉन्ड कार्यक्रम काय आहे आणि नेमकं काय करणार आहात आणि तुमची कमिटी कोणती आहे, त्याचे नंबर कोणते आहेत, कोऑर्डिनेटर कोण आहे हे एकदा त्या हॉस्पिटलमध्ये लिहा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना पण त्या कमिटीवरती घ्या. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या या सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेमध्ये सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी विचारलं की ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला की पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडे अतिरिक्त पैसे घेतले जातात आणि मगच त्या सगळ्या ऑपरेशन केले जातात आणि मग मूळ योजनेच्या आपल्या सगळ्या योजनेलाच आपण हरताळ फासतोय. माझी विनंती आहे की या योजनेमध्ये एक पैसा कुणी घेतला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही काम करतोय. मी तुम्हाला सांगतो, साधारणतः आता नाही असं होणार नाही. बसून विचारू नका. हॉस्पिटल नाही, बसून विचारलेला उत्तर देऊ नका मंत्री महोदय. प्रभू साहेब, दोन्ही बसून विचारलं तर उत्तर देऊ नका. की हॉस्पिटलमध्ये आपली योजना त्याच्यासाठी पॅकेजेस वाढवून दिली. बरेचसे हॉस्पिटल बरोबर आम्ही डायलॉग केले, त्यांना आम्ही मिटिंगला बोलवलं, त्यांच्या सगळ्या कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्याला सांगितलंय योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. आणि असं झाल्यानंतर सुद्धा जर कुठं असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार. सन्मान्य सदस्य रत्नाकर गुट्टेवार साहेबांनी जे प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न असा होता की अकोल्यामध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी झाल्या त्याच्यावरती कारवाई काय केली. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या लोकांच्यावरती जे दोषी आहेत त्या लोकांना 5पट दंड, शांत ठेवा, त्यांचा आपल्याबरोबरचा असणारा MOU रद्द केलाय. त्याच्याही पलीकडं मी तरी अशा सूचना दिलेत की यातल्या जे वारंवार चुका करणाऱ्या अशा किमान 5 लोकांवरती तरी FIR दाखल केले पाहिजेत. कारण यापूर्वी याचं राईट मॉनिटरिंग इतकंसं होत नव्हतं. आता ही योजना इतक्या प्रभावीपणाने जेव्हा आपण राबवतो तेव्हा अशा चुकीच्या लोकांना आमच्याबरोबर घ्यायची काही गरजच नाही. त्यामुळे यातल्या काही जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून FIR सुद्धा आपण दाखल करतोय की ज्याचा एक चांगला मेसेज जाईल की चुकीचं काम इथं आपण सहन करणार नाही. दुसरा भाग आपण जो विचारला की या सगळ्यांच्या बरोबरीनं भविष्य काळामध्ये याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत, तर मगाशी सन्मान्य पटोले साहेबांनी जे विचारलं, आता AIचं जे आपण ॲप आणलंय त्यामुळे इतक्या चुकीच्या लोकांवरती कारवाई झालेल्या आहेत की आपल्याकडनंच माझ्याकडे कोणी येऊ नयेत. माझी विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे, आपण योग्य गोष्टी करतोय. ही योजना प्रभावीपणाने राबवली. राज्याच्या बजेटमधलं 50% बजेट आमच्या विभागाचं इथं देतोय आम्ही साहेब. त्यामुळे हे योग्यच राबवली तर सगळ्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या लोकांवरती कारवाई करताना आपल्या सगळ्यांचं सुद्धा सकारात्मक सहकार्य मिळालं तर ही योजना आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ती मीटिंग जी आपण म्हटलं
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीच कमिटी केली. त्याला माझा उद्देश असा आहे की त्यामध्ये आमचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हा सगळ्या आमदार महोदयांना भेटला पाहिजे, योजना त्यानं समजून सांगितली पाहिजे, तुमच्या सूचना घेतल्या पाहिजेत. अजूनसुद्धा जुन्या सवयी मोडल्या नसल्यामुळं अशा ठिकाणी कुठे निदर्शनास आला असेल तर त्याचा सुद्धा अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा घेऊन आपल्या सगळ्यांच्याकडे मी त्याची वितरित करतो. आमच्या योजनांमध्ये 1 लाख रुपयाची गरज नाही. ही आमची योजना ज्याच्यामध्ये बायपास असेल काय असेल त्याचे नॉर्म्स क्लिअर आहेत. आयुष्यमान भारत ज्या वेळेला आम्ही आमच्याबरोबर जोडलं त्यावेळेला आमच्या चार्जेसमध्ये सुद्धा वाढ झाली. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करताना 1 रुपये सुद्धा द्यायची गरज नाही. मी आपल्याला सांगतो, असं कुठलं हॉस्पिटल उशीर करत असेल तर आपण त्याच्याबद्दल सांगा. फक्त एक विनंती अजून करतो, कारण ह्या निमित्ताने एक संधी मिळते. या सगळ्या योजनेबरोबर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा ही योजना आपण प्रभावीपणाने राबवतोय. त्यामुळे त्याचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यावा. सन्मान्य सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला, मी मुद्दाम सगळ्या सभागृहाला सांगू इच्छितो, राज्यातल्या पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या त्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा ही योजना आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या योजनेचा लाभ, महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ सगळ्यांना सुद्धा आहे. त्यामुळे एसटीचा ड्रायव्हर कंडक्टर असेल, इतर सगळे लोक असतील, या सगळ्यांना सुद्धा ही योजना असल्यामुळे या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करूया. सन्मान्य सदस्य रणधीर सावरकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, पहिला प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीच्या बैठका घ्याव्यात काय, तर मला असं वाटतं की याबद्दलची स्पष्टता अशी असेल की अधिवेशनाच्या काळामध्ये अशा अनावश्यक बैठका घेणं अपेक्षित नाही. दुसरा मुद्दा जो आपण विचारला की काही आम्ही रिझर्व अशा पद्धतीचे जे उपचार आमच्याकडे ठेवलेत त्याच्याबद्दल आपण सांगितलं की हर्नियासारखा असा कुठला असेल तर बहुतेक सगळ्या अशा आजारांमध्ये कुठेही अडचण येणार नाही. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं याही गोष्टी की ज्या गव्हर्नमेंट रिझर्व ठेवलेत त्यासुद्धा जर काही आपल्याला हे करायला लागतील, त्यासुद्धा जर काय सगळ्या खाजगी डॉक्टरना म्हणजे खाजगी हॉस्पिटलना जर त्याच्याबद्दल परवानगी द्यायची असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ.